नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण का कोकण सिरीज चालू आहे आणि माझ्यामध्ये हा तिसरा व्लॉग आहे. कोकणात मी चालली आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. ते आहे म्हणजे गेस करा. चला जास्त सस्पेन्स न क्रिएट करता मी चालली आहे गणपतीपुळ्याला आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन करायला. तर माझं गाव आहे पिरलोटे आणि पिरलोटेवरनं मी जाणार आहे चिपळूणला. आणि कसं जायचं आहे, काय काय कुठे कुठे आम्ही मजा केली आणि कुठे कुठे हॉल्ट करणार आहेत. आणि तुम्ही माझे व्लॉग बघता आणि तुम्हाला माहितीच आहे की आपण लोकल फूड एन्जॉय करतो. आणि जाता जाता असं पर्टिक्युलर रेस्टॉरंट नाही, पण जे रेस्टॉरंट भेटेल तिथे आम्ही लंच करणार आहोत. पण आज संडे आहे तर नॉनव्हेज तर खायचं आहे, पण आधी बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. आणि त्यामुळे आज आम्ही ब्रेकफास्ट पण नॉनव्हेज केलेला नाही आहे. हे काही सांगायची गरज नाही, पण तरीच मी तुमच्याबरोबर शेअर करते की आज जरी ब्रेकफास्ट आम्ही व्हेज केला असेल तरी आपण एका नॉनव्हेज रेस्टॉरंटमध्ये बाप्पाचं दर्शन झाल्यावर लंचला जाणार आहोत. तर चला कसं जायचं आहे, काय काय लँडमार्क्स आहेत ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. आउटफिट ऑफ द डे आहे तो मी तुमच्याबरोबर नंतर शेअर करणार आहे, पण थोडंसं लुक दाखवते तुम्हाला. मी रेड कलरचा एक कॉटनचा मस्त सॉफ्ट प्युअर कॉटनचा गाऊन घातला आहे, रेड लिपस्टिक लावली आहे, सिम्पल नो मेकअप लुक ठेवला आहे. कारण का माझं सडन झालं की आम्हाला गणपतीपुळ्याला जायचं आहे, कारण का पाऊस खूप आहे. तुम्हाला थोड्याच वेळात मी दाखवते, पण आता प्रवास सुरू आहे आणि पुढचा प्रवास आणि गणपती बाप्पाचं दर्शन ह्या व्लॉगमध्ये आहे. आणि तर व्लॉग पूर्ण बघा. सबस्क्राईब नसेल केलं तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. गणपती बाप्पा मोरया. गणपतीपुळ्याला गणपतीपुळे हे नाव कसे पडले ह्याची कथा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पूर्वी या गावात फारशी वस्ती नव्हती आणि उत्तरेच्या बाजूला छोटंसं गाव होतं, पण पश्चिमेच्या बाजूला समुद्र आणि पूर्णपणे वाळू होती. आणि अशा पश्चिम साईडला एक छोटीशी वस्ती तयार झाली आणि त्याच्या जवळच समुद्रकिनारी एक छोटंसं गाव होतं. आणि त्या वाळूच्या भव्य मैदानात गणपतीचं महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे असे म्हटले जाऊ लागले. मंडळी, गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे, जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. हे ठिकाण त्यांच्या प्राचीन गणपती मंदिरासाठी आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. मंडळी, तुम्हाला जसं मी आधी सांगितलं, गणपतीपुळे हे नावच गणपती मंदिरावरनं आलं आहे. हे मंदिर स्वयंभू आहे आणि सुमारे 400 वर्षापूर्वीचं आहे असे मानले जाते. सो फ्रेंड्स, आपण आता सावर्ड्याला पोचलो आहोत. तर आपण कसे जाणार आहोत की चिपळूणवरनं सावर्ड्या आणि सावर्ड्यावरनं संगमेश्वर. आणि संगमेश्वरनं आपल्याला स्ट्रेट रोड पण आहे गणपतीपुळ्याला जायला, पण मला असं कोणीतरी सांगितलं आहे की संगमेश्वर ते स्ट्रेट रोड आहे जो गणपतीपुळ्याला जातो तो खूप खराब आहे. तर तिथून एक लेफ्ट टर्न आहे आणि लेफ्ट टर्नवरनं उक्षी गावावरनं आपण गणपतीपुळ्याला जाणार आहोत. तर चला, हा मार्ग लक्षात ठेवा. जर अजून रोडची कामं चालू आहेत मुंबई गोवा मार्गचे, पण आता थोडी थोडी कामं झाली आहेत. पण गणपतीपुळ्याला जो संगमेश्वरनं रोड जातो तो खूप खराब आहे. सो आम्ही डिसाईड केलं आहे की आम्ही उक्षी गावावरनं गणपतीपुळ्याला जाणार. तर तुम्ही पण गणपतीपुळ्याला येणार असेल तर प्लीज काही 6 महिने तरी संगमेश्वर ते गणपतीपुळ्याचा रोड खूप खराब आहे. तर तुम्हीही उक्षी या गावावरून तुम्ही आरामशीर रत्नागिरीला म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला जाऊ शकता, ते पण मस्त अशा रोडवरनं. फ्रेंड्स, जेव्हा पण तुम्ही गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनाऱ्यावर जाल तेव्हा तुम्ही नक्की तुमचा मोह आवरणार नाही आणि तुम्ही समुद्राच्या पाण्यात खेळायला जाल. तर तुमची एक कपड्याची जोडी तुम्ही नक्की तुमच्या बॅगमध्ये ठेवा. तुम्हाला माहिती आहे का, गणपतीपुळेचा समुद्रकिनारा हा खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. येथे पर्यटकांना शांत आणि रिफ्रेशिंग वातावरण अनुभवायला मिळतं. तर तुम्ही पण जेव्हा पण गणपतीपुळ्याच्या बीचवर याल तेव्हा तुम्हालाही असं शांत आणि पॉझिटिव्ह वातावरण बघायला मिळेल.
मंडळी 2 दिवसासाठी गणपतीपुळ्याला आला आहात आणि बाप्पाचं दर्शन झालं आहे, तर अजून 6 ठिकाणं आहेत ना, मी तुमच्याबरोबर शेअर करते. मालगुड हे प्रसिद्ध कवी केशवसूत ह्यांचे जन्मस्थान आहे. तसेच जयगड किल्ला हा एक प्राचीन किल्ला आहे. ही दोन्ही ठिकाणं तुम्हाला गणपतीपुळ्यामध्ये अनुभवायला आणि व्हिजिट करायला मिळतील. तुम्हाला माहिती आहे का, प्राचीन कोकण संग्रहालय हेही गणपतीपुळ्यामध्ये आहे. आणि जर तुम्हाला खरीखुरी कोकणातील संस्कृती आणि इतिहासाबद्दलची माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही ह्या संग्रहालयाला नक्की व्हिजिट करा. आणि माझं फेवरेट आरे वारे बीच खूपच गणपतीपुळ्याच्या जवळ आहे फ्रेंड्स. तुम्हाला माहिती आहे की आरे वारे बीच हा आता सध्या खूप ट्रेंडिंग म्हणजे फेमस झाला आहे. तर आरे वारे बीचला ह्या व्लॉगमध्ये मी जाणार आहे, तर व्लॉग नक्की पहा आणि पूर्ण पहा. इथून जवळ गृहागर बीच पण आहे आणि वेळकेश्वरमध्ये एक प्रसिद्ध मंदिरही आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही जर गणपतीपुळ्याला 2 दिवसासाठी आलात तर तुम्ही बघू शकता. जेव्हा पण तुम्ही गणपतीपुळ्याला याल तेव्हा सॅटर्डे किंवा संडेला येऊ नका, कारण का खूप गर्दी असते. आणि आत्ता आम्हाला पार्किंग मिळालेली नाही आहे, तर आम्ही रोडवरच पार्किंग करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता समोरच गणपती बाप्पाचं प्रवेशद्वार आहे आणि राईट साईडला पार्किंग आहे. तर तिथे तुम्ही कुठेही पार्क करू शकता. पे अँड पार्क पूर्ण फुल असल्यामुळे राईट साईडला रोडवरच पार्किंग करायची आहे. आणि तसंच तुम्ही पार्किंग करा, तिथे काहीच कोणी तुम्हाला ऑब्जेक्शन घेणार नाही. पण मी एक तुम्हाला टिप देईन की प्लीज सॅटर्डे संडे येऊ नका, तर जर तुम्हाला गर्दी टाळायची असेल तर. फ्रेंड्स, फायनली आम्हाला पार्किंग मिळालेली आहे आणि आता परत आम्ही चालत चालत गणपती देवळाच्या प्रवेशद्वाराकडे जात आहोत. फ्रेंड्स, प्रवेशद्वारात आम्ही एंटर केलेलं आहे आणि एका साईडला चप्पल स्टँड आहे आणि ते निशुल्क आहे, म्हणजे ते मोफत आहे. आणि हळूहळू आम्ही गणपतीच्या गाभाऱ्यात जाणार आहोत. आणि तिथे मोबाईल अलाउड नाही आहे. सो मी जिथपर्यंत पॉसिबल होईल तिथपर्यंत तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन आणि नंतर मी माझा मोबाईल बंद करीन. आणि अशा रीतीने हा एक मला थर्मामीटर दिसलं आणि काहीतरी असं क्षुल्लक मी टाईमपास करत आहे. सो डोंट वरी. पण थर्मामीटर बघून मला जरा आनंद वाटला की अरे वा, असं जे जुन्या काळी थर्मामीटर असायचं शाळेमध्ये किंवा लॅबमध्ये तुम्हाला आठवत असेल तर तसं थर्मामीटर होतं. आणि एक सांगते की इकडे प्रसाद असतो आणि प्रचंड गर्दी असते. तर जेव्हा तुम्हाला गर्दी अवॉइड करायची असेल तर दुपारी 12 ते 3च्या दरम्यान तुम्ही प्रसाद वाटप असतो तेव्हा तुम्ही प्लीज येऊ नका. पण जर तुम्हाला प्रसाद खायचा असेल तर तुम्ही नक्की 12 ते 3मध्ये व्हिजिट करा. आणि पूर्ण देवळाचा टाईम आणि महाप्रसादाचा टाईम मी तुमच्याबरोबर आता शेअर करत आहे. फ्रेंड्स, बाप्पाचं दर्शन झालं आहे आणि मी जस्ट बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर पडली आहे आणि खूप छान वाटतं आहे. आणि बाप्पाच्या गाभाऱ्यातनं बाहेर येऊन बाप्पाच्या मंदिरात परत तुम्ही जाऊ शकता आणि थोड्या वेळ बसू शकता. त्या ठिकाणी आत्ता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. एक वेगळीच पॉझिटिव्हिटी. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि मी निघाली आहे आत्ता गणपतीपुळ्यावरनं आरेवारे बीचला जायला. पण आरेवारे बीचला जाण्याच्या आपण आधी लंच करणार आहोत, कारण का बाप्पाचं दर्शन आणि बीच पण आम्ही बघून झालो आहोत. तर तुमच्यासाठी खास बीच किती सुंदर आणि मस्त आहे तो तुम्ही बघा. गणपतीपुळ्याचा बीच खूपच मोठा आहे, तर जेव्हा पण तुम्ही याल तेव्हा खूप मस्त वेळ काढून या. वातावरण खूपच मस्त आहे, कारण का मे महिन्यामध्ये पाऊस पडत आहे. सो फ्रेंड्स, आता आम्ही दर्शन घेऊन परत निघालो आहोत. पण एक गोष्ट जी मला खटकली ती मी आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. दर्शन घेऊन आम्ही निघालो, पण तुम्ही बघू शकता की मी ना तुम्हाला आता एक लेफ्ट साईडला ना एक गोष्ट दाखवणार आहे. आधी उंदीर मामाला बघूया आपण, आणि त्याच्या बाजूला ठेवलेला असा मोठा असा मोदक. तर मी तर उंदीर मामाच्या कानात काही बोलली नाही, कारण का मला माहिती आहे माझं डायरेक्ट कनेक्शन आहे बाप्पाबरोबर. सो मी तुम्हाला दाखवणार आहे लेफ्ट साईडला प्लॅस्टिकच्या बॉटल आणि एवढा कचरा होता. आणि हा आवार आहे तो गणपती मंदिराच्या बाहेरचा आवार आहे, म्हणजे जिथे आपण खूप संकष्टी असेल किंवा रांगा लागतात त्यावेळीचा आवार आहे. आणि तिथे एवढं घाण होती. तर प्लीज माझा व्हिडिओ जर कोणाला पोचला असेल तर प्लीज तो गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर त्याच्या आजूबाजूचा आवार तुम्ही प्लीज क्लीन ठेवा. आणि एक आजी तिथे बसलेल्या कैऱ्या घेऊन, आणि सुंदर असं कैरी, तिखट आणि मीठ हे कॉम्बिनेशन असेल, आणि मी खाणार नाही असं होणार नाही. लंचची वेळ झाली आहे, मला प्रचंड भूक लागली आहे, पण हे कॉम्बिनेशन म्हणजे माझं फेवरेट कॉम्बिनेशन. माझ्यासारखं तुम्हालाही आवडतं का? तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि मी निघाली आहे जेवायला, आणि आम्ही डिसाईड केलं आहे लोकल फूड खायचं. तर चला, आम्हाला कोणतं रेस्टॉरंट मिळतं आहे का कोणतं हॉटेल मिळतं आहे की जिथे आम्हाला नॉनव्हेज चांगलं मिळेल. तर चला माझ्याबरोबर नॉनव्हेज खायला. सो फ्रेंड्स, बाप्पाचं दर्शन झालं आहोत आणि आम्ही निघालो आहोत आमच्या कारच्या दिशेने. तिथेच आम्ही छोटी छोटी हॉटेल्स बघितलेली की आपल्याला लोकल फिश, फ्रेश फिश खायला मिळेल असं. आणि आम्ही पोचलो आहोत एका रेस्टॉरंटमध्ये, आणि तिथे मी ऑर्डर केली आहे थाळी. एक आहे चिकन थाळी आणि एक आहे प्रॉन्स थाळी. तर फ्रेंड्स, हे जेवण खूपच चांगलं आहे आणि फ्रेश आहे. आणि मी ऑफकोर्स कोकणात आहे म्हणजे कोंबडी वडे तर खायलाच पाहिजेत. यू नो फ्रेंड्स, आता तुम्ही म्हणाल की अरे ही नॉनव्हेज खाते. तर सकाळी आम्हाला बाप्पाचं दर्शन करायचं होतं म्हणून आम्ही नॉनव्हेज खाल्लं नव्हतं, पण बाप्पाचं दर्शन झालं आहे व्यवस्थित, आणि आता आम्ही दर्शन झाल्यानंतर नॉनव्हेज खात आहोत. तो फ्रेंड्स, संडे है तो नॉनव्हेज तो खाएंगे ही. तर खूप अप्रतिम जेवण आहे. सोलकडीही छान आहे, स्पेशली त्यांची प्रॉन्स थाळी खूप मस्त आहे. आणि तुम्ही जर गणपती बाप्पाच्या देवळातनं बाहेर निघालात तर एक्झिट करताना तुम्हाला भरपूर छोटे छोटे रेस्टॉरंट दिसतील, आणि तिथेच हे रेस्टॉरंट आहे. तर तुम्हाला जे रेस्टॉरंट आवडेल त्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जाऊ शकतात, पण स्पेशली हे रेस्टॉरंट आहे. त्याचे डिटेल्स मी तुम्हाला पुढे शेअर करते. पण खूप मस्त असं रेस्टॉरंट आहे. थोडासा वेळ लागतो कारण का त्यांनी जवळजवळ 30 मिनटं घेतली. यू नो फ्रेंड्स, हे हॉटेल होतं ते खूप साधं होतं, पण फ्रेश आणि लोकल फूड असल्यामुळे तुम्हाला एकदम फ्रेश प्रिपेअर केलेलं फूड मिळतं. आणि आता आईस्क्रीमची वेळ झालेली आहे, कारण का तिखट झणझणीत नॉनव्हेज खाऊन एक आईस्क्रीम तर बनत आहे, आणि पाऊस पडतो आहे, थंड वातावरण आहे, आणि त्याच्यामध्ये एक आईस्क्रीम तर पाहिजेच. आणि ह्या हॉटेलचं नाव आहे सुखकर्ता हॉटेल. इथे तुम्हाला नॉनव्हेज, व्हेज दोन्ही प्रकारचे जेवण मिळतील. आणि गणपतीपुळ्याच्या एक्झिटनंतर तुम्ही जर खाली आलात तर तुम्हाला हे सुखकर्ता हॉटेल दिसेल, तिथे तुम्ही जेवू शकता. आणि आता मी खात आहे आईस्क्रीम, आणि आम्ही निघालो आहोत आरे वारे बीचच्या इथे. ॲक्च्युली मी दमली आहे त्यामुळे माझे एक्सप्रेशन असे आहेत, पण चला जाऊया आरे वारे बीचजवळ. सो फ्रेंड्स, आपण निघालो आहोत आरेवारे बीचला. आणि तुम्हाला माहिती आहे का, गणपतीपुळ्याहून 10 किलोमीटरच्या अंतरावरच आरेवारे बीच आहे. तुम्हाला माहिती आहे का, आठवतोय का तो एकदम ट्रेंडिंग डायलॉग स्वप्नील जोशीचा, मला रडू कोसळले.
काय आहे ते कोकण? Instagramवर रील अपलोड केली आहे. प्लीज जाऊन Instagramवर तो डायलॉग बघा, कारण का मला आता आठवत नाही आहे. पण जेव्हा पण तुम्ही आरेवारे बीचला जाल, तर एंड बीचला जाण्यापेक्षा तुम्ही रोडवरनंच ना काही हॉटेल्सने तुम्हाला अशी छोटीशी पायवाट केलेली आहे. त्याच्याने तुम्ही डायरेक्ट बीचवर उतरून जाऊ शकता. आणि तुम्ही जर मेन बीचवर गेलात, तर तिथे खूप तुम्हाला गर्दी मिळेल, कारण का त्या डायलॉगमुळे हा बीच खूप फेमस झालेला आहे. पण तरीही तुम्ही बघू शकता किती मस्त आणि सुंदर बीच आहे. खूप छान वातावरण आहे. फ्रेंड्स, मी तुम्हाला सजेस्ट करेन की जेव्हा पण तुम्ही गणपतीपुळ्याला याल, तेव्हा प्लीज आरेवारे बीचला या. फ्रेंड्स, भरपूर फोटो, भरपूर रील्स आणि भरपूर मस्त असा अनुभव घेऊन मी निघाली आहे ती पायवाट दाखवायला तुम्हाला. तुम्ही बघू शकता की एक खाली जायचा रस्ता आहे, तो डायरेक्ट कनेक्ट होतो बीचला. फ्रेंड्स, अशी पायवाट केलेली आहे की जेणेकरून तुम्ही मस्त असं डायरेक्ट कनेक्ट व्हाल बीचला. फक्त तुमच्या कारची सोय तुम्हाला करता येणार नाही, ते तुम्हाला रस्त्यावरच एका साईडला पार्क करावी लागेल आणि तुम्ही मस्त असं खाली उतरून डायरेक्ट बीचला कनेक्ट व्हाल. सो नेक्स्ट टाईम तुम्ही जर रत्नागिरीमध्ये येणार असाल फ्रेंड्स, आणि स्पेशली गणपतीपुळ्याला, तर नक्की आरेवारे बीच व्हिजिट करा. सो मंडळी, व्लॉग आता संपवते आणि घरी परत जाते. अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की दाबा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ मी नेक्स्ट टाईम घेऊन येईल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. मला इंस्टाग्रामवर पण तुम्ही फॉलो करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.